चंद्रपूरमध्ये सरकारी हॉस्पिटल होतं. या हॉस्पिटलमध्ये आजूबाजूच्या अनेक गावातून लोक येत होती. बघा डॉक्टर, माझ्या मुलाचं अंग काल रात्रीपासून तापलंय. डॉक्टर सुखदेवने स्टेथोस्कोपने मुलाला तपासलं. पाहून वाटतं की मलेरिया असावा. काय? आजच हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल. सुखदेव पेशंटला ऍडमिट करायचा सल्ला देत असे आणि घाबरलेले गावकरी त्याचं ऐकून ऍडमिट करत असत. मग सुखदेव पेशंटला ढीकभर टेस्ट करायला सांगत असे. या सगळ्या टेस्ट कराव्या लागतील. यापैकी काही टेस्ट आमच्या हॉस्पिटलमध्ये होत नाही, पण जवळच्या प्रायव्हेट लॅबमध्ये होतात. ठीक आहे डॉक्टर. डॉक्टरच्या सांगण्यावरून नर्सने पेशंटचं ब्लड काढलं आणि त्याच्या आईच्या हातात बाटली दिली. तुम्ही ही पावती घेऊन प्रायव्हेट लॅबमधून टेस्ट करून आणा. तोपर्यंत आम्ही मुलावर उपचार करतो. ठीक आहे ठीक आहे. ब्लड सॅम्पल घेऊन आजारी मुलाची आई प्रायव्हेट लॅबमध्ये गेली. या सगळ्या टेस्ट करायच्या आहेत. तिथे काउंटरवर बसलेल्या रिसेप्शनिस्टने सगळ्या टेस्टचं बिल बनवलं. सगळे मिळून 2000 रुपये. एवढे? हो, सगळ्या महागीच्या टेस्ट आहेत. सांगा करायच्या आहेत की नाही? तुम्ही सुरू करा, मी पैसे घेऊन येते. ठीक आहे. ती गरीब आई काळजीत होती की काय करावं. तेव्हाच तिचं लक्ष तिच्या दागिन्यांकडे गेलं. ती बाई सोनाराच्या दुकानात गेली आणि तिने तिच्या कानातील कर्णफुलं विकून टाकली आणि तिला टेस्ट करायला पैसे मिळाले. आणि मग ती पुन्हा प्रायव्हेट लॅबमध्ये आली आणि 2000 रुपये जमा केले. तिने काही वेळ वाट पाहिली आणि तिला रक्ताच्या तपासाचे रिपोर्ट मिळाले. सगळे रिपोर्ट्स घेऊन ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. हे घ्या डॉक्टर. डॉक्टरांनी ते रिपोर्ट्स पाहिले. चांगलं आहे. तुमच्या मुलाला मलेरिया तर नाही झालेला आहे, पण याचा ताप काही उतरत नाहीये. मग ह्याला टायफॉइड असू शकतं. याचे अजून टेस्ट करावे लागतील. डॉक्टरांनी आणखी नवीन टेस्ट लिहून दिल्या आणि बाई पुन्हा प्रायव्हेट लॅबमध्ये पोहोचली. 1000 रुपये होतील. हे घ्या. बाईने 1000 रुपये दिले आणि पुन्हा वाट पाहू लागली. काही वेळानंतर रिसेप्शनिस्टने तिला रिपोर्ट दिला. रिपोर्ट घेऊन बाई पुन्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये गेली. हे घ्या डॉक्टर. हे पण निगेटिव्ह. बरं झालं, तुमच्या मुलाला कोणता मोठा आजार झाला नाही. मी औषध लिहून देतो. काही तासात ताप कमी होईल. बरं डॉक्टर. नर्स, ही सगळी औषधं पेशंटला द्या. हो सर. डॉक्टर जाताच नर्सने मुलाला औषधं दिली. तुम्ही काळजी करू नका, लवकरच तुमचा मुलगा बरा होईल. ठीक आहे. इकडे ती बाई तिचा मुलगा बरा होईल की नाही या काळजीत पडली आणि तिकडे डॉक्टर दोघांना पाहून हसत होता. काही वेळाने डॉक्टर केबिनमध्ये बसला होता आणि नर्स पैसे घेऊन आत आली. जोपर्यंत असे बकरी येत राहतील, आपला धंदा चालतच राहील. ते तर आहेच सर. बरं, आपलं किती कमिशन झालंय प्रायव्हेट लॅबचं? सर, संपूर्ण दिवसाचे 6000 रुपयांचं कमिशन झाले. हे घ्या. वा, असंच रोज नवनवीन बकरे मिळत राहावेत. डॉक्टरने 1000 रुपये नर्सला दिले आणि बाकीचे त्याच्या खिशात टाकले. लक्ष्मी देवी, तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे. डॉक्टर आणि नर्सचं चांगलं चाललं होतं. ते भोळ्या भाबड्या लोकांना प्रायव्हेट लॅबमध्ये टेस्ट करायला पाठवून देत असत आणि प्रायव्हेट लॅबकडून मोठं कमिशन मागत असत. पण यात जीवानीशी जात होते गरीब गावकरी, ज्यांना डॉक्टरांच्या या प्लॅनबद्दल काहीच माहीत नव्हतं. मग एक दिवस एक अपघाताची केस या हॉस्पिटलमध्ये आली. एका माणसाच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. डॉक्टर, डॉक्टर. नर्स, कॉटन आणा. डॉक्टरांनी लगेच त्या पेशंटचं ड्रेसिंग केलं. रक्त वाहणंही बंद झालं. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. यू आर वेलकम. तुमचं ड्रेसिंग तर मी केलंय, पण मला भीती वाटते की तुम्हाला मुका मार लागला नसावा. तुमचा MRI स्कॅन करावा लागेल. मग करा ना. ॲक्च्युली सरकारी दवाखान्यात MRI मशीन नाही. तुम्हाला जवळ प्रायव्हेट लॅबमधून करावे लागेल. ठीक आहे, मी तिथून करून घेतो. डॉक्टरने MRIचा स्कॅन प्रिस्क्राईब केला आणि मग तो माणूस ती चिठ्ठी घेऊन प्रायव्हेट लॅबकडे चालू लागला. इथे या पेशंटने ती चिठ्ठी दाखवली. 10,000 रुपये.
एवढे जास्त? हो सर. पण शहरामध्ये MRI तर 2000 मध्ये होतं. ते शहर आहे सर, हे गाव आहे. इथे MRI टेस्टचा हाच भाव आहे. ठीक आहे. त्या माणसाने रिसेप्शनिस्टला 10,000 रुपये दिले आणि मग स्वतःचा MRI स्कॅन केला. काहीच मिनिटात त्याला MRI स्कॅनचा रिपोर्ट मिळाला. त्या माणसाने तो रिपोर्ट स्वतः पाहिला. सर, तुम्हाला हा रिपोर्ट समजणार नाही, डॉक्टरकडे घेऊन जा. तेव्हाच त्या माणसाने पाहिलं की हॉस्पिटलची नर्स त्या प्रायव्हेट लॅबमध्ये पैसे घेत होती. ही काय भानगड आहे? MRIचा रिपोर्ट घेऊन जेव्हा तो माणूस हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं, जवळच्या प्रायव्हेट लॅबमध्ये या टेस्ट करून आणा. थोडा महाग आहेत पण सगळ्या आवश्यक आहेत. हो डॉक्टर. आता त्या माणसाला सगळं कळलं होतं. त्याने त्याचा रिपोर्ट डॉक्टरला दाखवला. डॉक्टरने रिपोर्ट पाहिला. MRI मध्ये काहीच कळत नाहीये. तुम्हाला ब्रेन स्कॅन करावा लागेल. आणखीन काही नाही, येऊ फक्त एवढंच. तू डॉक्टर आहेस की हजाम? MRI स्कॅन मध्ये स्पष्ट दिसतंय की आत काहीही जखम नाही. तू भोळ्या बाबड्या गावकऱ्यांना फसवत आहेस. ही शुद्ध फसवणूक आहे. फसवणूक? कसली फसवणूक? कोणती फसवणूक? तू भामटा आहेस. तू त्या प्रायव्हेट लॅबवाल्याबरोबर सेटिंग करून ठेवली आहेस. तू गावकऱ्यांना उगाचाच टेस्ट करायला लावतोस आणि तिथे पाठवतोस जेणेकरून तुझं कमिशन निघेल. हा तू माझ्यावर आरोप लावतोयस आणि हा मी आरोप सिद्धही करू शकतो. त्या माणसाने नर्सचा हात ओढला तेव्हा तिच्या हातातून पैसे खाली पडले. नर्स घाबरली. हे आहेत ते कमिशनचे पैसे जे तू नर्सच्या प्रायव्हेट लॅब मधून घेऊन आली आहे. ते हे पैसे नाहीत. खोटं बोलायचा प्रयत्न देखील करू नको. मी या जिल्ह्याचा चीफ हेल्थ ऑफिसर आहे आणि मी स्वतः एक डॉक्टर आहे. आजपासून तुम्हा दोघांचं मेडिकल लायसन्स कॅन्सल आणि तुम्हा दोघांविरुद्ध स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाईल. नाही सर, असं करू नका. आमची चूक झाली. मेडिकल ऑफिसरने पोलिसांना बोलवलं आणि मग डॉक्टर आणि नर्सला ताब्यात घेतलं गेलं. डॉक्टर आणि नर्सला वाटलं होतं की कोणालाच त्यांच्या घोटाळ्याबद्दल कळणार नाही. पण त्यांना कुठे माहित होतं की शेरास नेहमीच सव्वा शेर भेटतो. दोघांनाही त्यांच्या मोहाचं फळ मिळालं. आता ते पुढली काही वर्ष जेलमध्ये खडी फोडतील.